दोन प्रोडक्टने मेकअप कसा करायचा बरं, हाच व्हिडिओ मी आता तुझ्यासोबत शेअर करणार आहे. सकाळच्या धावपळीमध्ये ना आपल्याला अजिबात वेळ नसतो की आपण सगळी कामं आवरून स्वतःसाठी वेळ काढू, मेकअप करू, छान प्रेझेंटेबल दिसू आणि मग ऑफिसला जाऊ. त्यापेक्षा मी असा तुम्हाला मेकअप लुक सांगणार आहे जेणेकरून तुम्ही स्वतःसाठी वेळ देऊ शकाल, छान प्रेझेंटेबल दिसाल आणि तुम्ही ऑफिसलाही जाऊ शकाल. त्यामुळे मी आज क्विक आणि एकदम दोन प्रोडक्ट मध्ये तुम्हाला एक मेकअप शिकवणार आहे. चला आता सुरुवात करूया. पण त्याआधी मी या चॅनलवरती मेकअप, हेअर केअर, स्किन केअर, ब्युटी, हाऊल असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ घेऊन येत असते. आणि जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करून जा आणि आधी केलं असेल तर थँक्यू सो मच. आता मी तुम्हाला सांगितलं की फक्त आणि फक्त दोन प्रोडक्ट मध्ये आपल्याला मेकअप करायचा आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असणार की नेमका हा मेकअप करायचा कसा, दोन प्रोडक्टने मेकअप होऊ शकतो का? तर हो मैत्रिणींनो, दोन प्रोडक्टने देखील आपला मेकअप होऊ शकतो. तर आज तुम्हाला मी तोच सांगणार आहे. पण तो कसा करण्याच्या आधी आपण आपलं स्किन केअर करणं गरजेचं आहे. स्किन केअर मेकअप मध्ये येत नाही, त्याच्यामुळे त्याला हा तिसरा प्रोडक्ट झाला, चौथा प्रोडक्ट झाला असं मोजायचं अजिबात नाही. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मी स्किन केअर कसं करायचं हे समजावते. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, पण काही काही लोक बघत नाहीत किंवा नवीन जोडलेले आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा सांगते म्हणजे तुम्हाला पूर्ण डिटेल समजून जाईल. आता आपण सकाळी अंघोळीला जातो, अंघोळी करताना आपण फेसवॉश वगैरे करून येतो. फेसवॉश केल्यावरती आपल्याला टोनर वापरायचा आहे आणि टोनर मध्ये आपण विचार करणार आहोत हा बायोटिकचा टोनर. जर तुम्ही सकाळी तयार होत असाल तर तुमचा फेसवॉश केलेला असेल आणि जर तुम्ही संध्याकाळी वगैरे तयार होत असाल, मध्ये कुठेतरी जायला तयार होत असाल तर फेसवॉश केल्यानंतर टोनर वापरायचा. टोनरला घ्यायचा हातावरती असं आणि या टोनरला असं करायचं. स्प्रेवाला असेल तर नॉर्मल स्प्रे करायचा, सोडून द्यायचं, त्याला मुरू द्यायचं. किंवा रुई जी असते, कापूस जो असतो त्याने तुम्ही लावू शकता. लावून घ्यायचा असा आणि त्याचं त्याला मुरू द्यायचं. तुम्हाला घासायचं बिसायचं काहीच नाही, त्याचं लावायचं आणि सोडून द्यायचा, त्याचा तो मुरून जातो आणि त्यानंतर आपण मॉइश्चरायझर कडे वळायचं. मॉइश्चरायझर साठी इथे हा मी जॉयचा मॉइश्चरायझर यूज करते आणि मी आता हे मॉइश्चरायझर ऑलरेडी लावून घेतलाय कारण मी कॅमेरा चालू करायला विसरली त्याच्यामुळे. पण मी तुम्हाला माहिती असेल मॉइश्चरायझर कसं लावायचं. जर तुमची ऑइली टू नॉर्मल स्किन आहे तर तुम्ही हा मॉइश्चरायझर लावू शकता, पण जर तुमची ड्राय स्किन, कॉम्बिनेशन स्किन असेल ना, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सगळ्यांच्या लिंक देईन, त्याच्यासोबतच मी टाकेन की ड्राय स्किन वाल्यांसाठी हा वापरायचा, तुम्ही तो वापरू शकता. आता हा मॉइश्चरायझर लावलाय मी ऑलरेडी, तर ह्याला ना आपोआप मुरू द्या. 5-1 मिनिटं किंवा 2-1 मिनिटं तुम्ही थांबा आणि तो आपोआप मुरून जातो. त्यानंतर तुम्ही नेक्स्ट स्टेप कडे वळा, ते म्हणजे आपलं सनस्क्रीन. आणि आता तुम्ही म्हणाल काय हे काय करायचं, 2 मिनिटं थांबायचं म्हणजे आपल्याला वेळ होऊन जाईल, तर नाही, तुम्ही दुसरं काम काहीतरी करू शकता. सनस्क्रीन साठी इथे मी डिकॉन्स्ट्रक्टची ही लाईट सनस्क्रीन यूज करते आणि ही ना खूप लाईट वेट आहे. आतापर्यंत मी हीच वापरते. मी सनस्क्रीन मध्ये सहसा कधी बदल करत नाही, कारण मला वाटतं की ही मला खूप जास्त सूट होते. खूप जास्त घाम वगैरे येत नाही आणि तेलकटही होत नाही, सोबत व्हाईट कास्ट पण सोडत नाही. थोडी कॉस्टली आहे पण वर्थ इट आहे. सनस्क्रीन लावून झालीये. सनस्क्रीन लावला ते साधारण 5 ते 6 मिनिट थांबा, कारण त्यानंतर आपल्याला लगेच घाम येतो आणि घामावर आपण मेकअप करायला गेलो तर आपल्या मेकअपची बँड वाजलीच समजायची. त्याच्यामुळे थोडा वेळ थांबूया आणि मग आपण मेकअप कडे वळूया. आता सुरुवात करूया आपल्या मेकअपला. आता मेकअप मध्ये काय करायचं आहे, फक्त 2 प्रोडक्टने मेकअप करायचा आहे की नाही, मग त्यासाठी मी इथे वापरणार आहे फक्त ही कॉम्पॅक्ट पावडर. मी रेग्युलरला कुठेही जाताना हीच कॉम्पॅक्ट पावडर वापरते आणि ही मिला ब्युटीची आहे. सगळ्या प्रोडक्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल. आज तुम्हाला मी दाखवते ही अशा प्रकारे माझ्या स्किन टोनचीच कॉम्पॅक्ट पावडर आहे. स्वस्त येते, सोबतच ना खूप सुंदर स्किन वरती बसते. आपण स्किन केअर केलंय की नाही, त्याच्यामुळे ही कॉम्पॅक्ट ना छान चिपकून बसणार स्किन वरती. मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन आहेत ना थोडेसे ऑइली असतात, त्यामुळे आपल्या स्किनवर ना छान बसतात, ते धरून ठेवतात आपल्या कॉम्पॅक्टला. आता हिला लावायची कशी तर तुम्हाला मी दाखवते. मी ना अशा प्रकारच्या ह्या पफने लावते, अशा प्रकारे ट्रायंगल शेप मध्ये, याला पिझ्झा पफ असं म्हणतात. सो हा येतो आणि ह्याच्या मागे ना असं एक छान असं बोट घालायला असतं, ती बघा अशा प्रकारे त्याच्यामध्ये घालायचं, असं घ्यायचं आणि लावायचं. आता मी तुम्हाला सांगते तुम्ही लावू कशा शकता, एक तर ब्रशने किंवा ह्याच्यासोबतही गोल पफ येतो त्याने तुम्ही लावू शकता. पण मी याने का लावते तर कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये देखील हा पफ जातो. तर याचं नाव आहे पिझ्झा पफ आणि ह्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल. आता आपण कॉन्टॅक्ट लावून घेऊया.
कॉम्पॅक्ट लावून झाली, आपला बेस रेडी झाला. आता आपण नेक्स्ट प्रोडक्ट कडे होणार आहोत, म्हणजे दुसरा आणि शेवटचा, तो म्हणजे आपली लिपस्टिक. आता लिपस्टिक साठी नाही ते मी मिला ब्युटीचीच ही लिपस्टिक युज करते. ऍक्च्युली म्हणजे मी असं झालंय ना की कोइन्सिडन्स झाला की ही पण मिला ब्युटी आणि ही पण मिला ब्युटी, मला माहितीही नाही आणि आता समजतंय. तर माझ्याकडे ह्या ना 250 रुपयाला साधारण 12 लिपस्टिकचा छोटा मिनी लिपस्टिकचा हा एवढासा सेट येतो. आणि मी कुठेही जेव्हा बाहेर जायचं असं ना, तेव्हा ह्याच्यातलंच काहीतरी कॉम्बिनेशन वगैरे लावते. कॉम्बिनेशन करून लावायचं किंवा ह्याच्यातलीच कुठेतरी वाटतंय मला ही नाही छान दिसते दुसरी लावायची, असं काहीतरी करून मी लावते. तर आज ना थोडीशी डार्क लिपस्टिक मी युज करणार आहे, कारण मला थोडंसं वाटतंय की ह्याच्यावरती थोडंसं डार्क जाईल ना तर ते खूपच सुंदर दिसेल म्हणून. तर आता मी हा शेड युज करतेय. जर तुम्हाला ब्लश लावायला आवडत असेल ना तर हीच लिपस्टिक असं ऍज अ ब्लश लावायची. आता मी कधी कधी लावते, मला आवडत असेल तर कुठेतरी जायचं असेल बाहेर, छान प्रेझेंटेबल दिसायचं असेल तर मी ह्याच लिपस्टिकने जी लिपस्टिक लावतीये ना त्याच लिपस्टिकने ऍज अ ब्लश लावून घेते. आणि याला खूप कमी वेळ लागतो, तुम्ही लावलत ना की असं हे बघा हे ब्लेंड होऊन जातं एकदम क्विक असं. हे ब्लश झालंय, सगळं झालंय, तर तुम्ही बघू शकता आपण इन्स्टंटली प्रेझेंटेबल दिसायला सुरू झाले. नाही कुठलं फाउंडेशन आहे, नाही कन्सिलर आहे, नाही कुठलंच काही आहे, फक्त कॉम्पॅक्ट आणि लिपस्टिक लावून आपण प्रेझेंटेबल दिसतोय. आता तुम्हाला मी सांगते ह्याच्यानंतर काय करायचं. तर यानंतर एक स्टेप आहे ती करायचीच करायची. एक अशा प्रकारे ना आपल्या मेकअप ब्रश मध्ये एक ब्रश येतो जे की आयब्रोला आपल्या शेप देण्यासाठी असतं. जर तुमच्याकडे हे नसेल ना तर तुम्ही काय करायचं, तुमच्याकडे एखादा आयब्रो पेन्सिल असेल, त्याला काही ब्रश असतील, स्टोक असेल त्याला, ज्याला आपण लाईक विंचरायला वगैरे आपले केस, तो ते घेऊ शकता जर नसेल तर. पण आणि हे असेल ना तर बेस्ट आहे. हे घ्यायचं, फक्त नॉर्मली घ्यायचं आणि फक्त विंचरायचे. आता का ते सांगते. आपण जेव्हा कॉम्पॅक्ट लावतो ना त्यावेळी ते कॉम्पॅक्ट आयब्रो मध्ये पण गेलेलं असतं आणि ते खूप खराब दिसतं. असं केल्यामुळे ते कॉम्पॅक्ट निघून जाईल आणि आयब्रोज तुमचे छान काळेभोर दिसणार. आणि विंचरल्यामुळे एक डिफाईन लुक पण येतो. आणि आयब्रोज असतात ना तेच आपल्या पूर्ण चेहऱ्याचा लुक डिपेंड करतात. वरच्या दिशेने विंचरायचं, बास झालं. बघा आता मी रेडी होऊन येते आणि मग तुम्हाला सांगते मी कशी दिसते, पूर्ण माझा लुक किंवा माझा मी आता कसं दिसणार आहे, प्रेझेंटेबल कसं दिसतात, किंवा ते हेअरस्टाईल वगैरे केली नाहीये, तो हेअरस्टाईल करते छोटीशी टिकलीही लावते. तर हा आहे माझा फायनल लुक आणि तुम्ही बघू शकता मी किती छान दिसतेय, प्रेझेंटेबल दिसतीये. आपण काय करतो माहितीये, नेहमी जाताना बाहेर वगैरे नॉर्मल जसं आहे तसं टॅल्कम पावडर घ्यायची, लावायची आणि जायचं. अहो त्याला प्रेझेंटेबल दिसा, छान दिसा आणि निघा ना. तुम्ही छानही दिसाल आणि तुम्हाला आतून छान वाटेल. ज्यावेळी आतून छान वाटतं, आतून कॉन्फिडन्स येतो ना त्यावेळी बरोबर दिवसही छान जायला सुरुवात होते. सो अशा प्रकारे फक्त 2 प्रोडक्टने आपण मेकअप केलेला आहे. जर तुम्हाला आवडला असेल आणि अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून जा.